नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर. मित्रमैत्रिणींनो, आईवडिलांच्या चरणी स्वर्ग असतो इतकेच नव्हे तर आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असे महान विचार आपण लहानपणापासून ऐकत असतो. पण मोठं होता होता हा विचार आपल्या मनातून कधी विरून जातो हे आपल्यालाच कळत नाही. जिवंतपणे आईवडिलांची अवहेलना उपेक्षा करणारी मुलं आईवडील देवाघरी गेल्यावर मात्र पंचपक्वान्नांची वाडी दाखवतात. आजकालची फॅशनच झाले म्हणा. अतिशय संवेदनशील विषयाला हात घालणारी आजची आपली कथा आहे, जिचं नाव आहे आईचे श्राद्ध. मित्रमैत्रिणींनो, कथेचा आनंद घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका. कथा आवडल्यास लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला. तुमच्या लक्षात आहे ना ताई, आज आईंचं श्राद्ध आहे ते. हो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मोठी पूजा ठेवली आहे आम्ही. म्हणूनच तुम्हालाही सहकुटुंब यावं लागेल. प्रेमा तिची नणंद रमा हिला फोनवर सांगत होती. त्यावर रमा म्हणाली, नाही ग बहिणी, मला नाही जमणार यायला. तुला माहीत आहे ना, यांना सुट्टी नाही मिळणार. अहो ताई, असं कसं चालेल? आईंचा जावई आणि मुलगी तिच्या श्राद्धाला आली नाही तर त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? त्यामुळे तुम्हाला काही करून यावंच लागेल, असं म्हणत प्रेमाने फोन ठेवला. इकडे रमा मात्र जुन्या आठवणीत हरवून गेली. वर्षभरापूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा रमा तिच्या माहेरी गेली होती. रमाला पाहून आई म्हणाली होती, बेटा, तुझे वडील मला एकटीला सोडून गेले, आता मी कशी जगू? रमाला मिठी मारून आई खूप रडत होती. तेव्हा रमाने आईची समजूत घातली होती. तिने आईला सांगितले, अगं आई, दादा, वहिनी आणि ही तुझी नातवंड आहेत ना, मग तू कशाला काळजी करतेस? आईची समजूत काढून रमा आपल्या सासरी निघून गेली. नंतर बरेच दिवस रमाचे माहेरी येणे झाले नाही. आईशी तसं रोज बोलणं व्हायचंच, पण ते फोनवर. कधी कधी ती आईला व्हिडिओ कॉल करून तिची चौकशी करायची. तिला आठवले, एक दिवस असंच व्हिडिओ कॉलवर बोलताना आईने तिला विचारले, बेटा, आज काय केलं जेवणाला? अगं आई, आज मी बटाट्याची भाजी आणि पुरी बनवली होती. पुरी भाजीचं नाव ऐकताच आईच्या डोळ्यात एक वेगळीच चमक रमाला दिसली. ती आईला म्हणाली, अगं आई, तुला खायची इच्छा असेल तर वहिनीला सांग ना बनवायला, ती देईल की बनवून तुला. वहिनीचं नाव ऐकताच आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्याचे रमाच्या लक्षात आले. त्यावर आई म्हणाली होती, नाही ग, आता या वयात बटाटे कुठे पचतात मला. मी तर असंच बोलले तुला. तुझे वडील होते तेव्हा मी खूप वेळा बनवायचे. आईने फोन ठेवल्यावर रमाच्या मनात मात्र अनेक विचार पिंगा घालू लागले. आई असं का म्हणाली? वहिनीचं नाव घेताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला? सगळं ठीक तर आहे ना? वगैरे वगैरे. एकदा ती जेव्हा 2 दिवसांसाठी माहेरी गेली होती तेव्हा तिला तिच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. रमा आईच्या खोलीत आईशी गप्पा मारत होती. तेव्हा प्रेमा तिला जेवायला बोलवायला आली. प्रेमाने आईला मात्र जेवायला बोलवले नाही. हे पाहून रमा आईला म्हणाली, चल आई, तू पण जेवून घे. त्यावर प्रेमा म्हणाली, अहो ताई, आईंचे गुडघे दुखतात म्हणून त्या खोलीतच जेवतात. तुम्ही चला जेवायला, मी आणून देते त्यांचे जेवण इथे खोलीतच. प्रेमाचे हे बोलणे ऐकून रमाला एकदम धक्काच बसला. आईला एकटे सोडून आपण सर्वांसोबत जेवायला बसणे तिला पटले नाही. तसंच प्रेमाच्या ह्या बोलण्याचा तिला प्रचंड राग सुद्धा आला होता. पण शेवटी ती पडली माहेरवाशीन. म्हणून राग गिळून ती प्रेमाला म्हणाली, अगं वहिनी, मग एक काम कर ना, माझं जेवणसुद्धा इकडेच आण, आम्ही दोघी एकत्र जेवू. आता यावर मात्र प्रेमाला काही बोलता आले नाही. पण रमाचं हे वागणं बोलणं तिला आवडलं नव्हतं हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टच दिसत होतं. ती शांतपणे तिथून निघून गेली आणि थोड्या वेळाने दोघींसाठी जेवणाची ताटं घेऊन आली. रमाचं ताट डाळ भात, पुरी भाजी, लोणचं, पापड, रायता, गुलाबजाम यांनी भरलं होतं. तर आईच्या ताटामध्ये फक्त खिचडी होती. हे पाहून रमाला खूप आश्चर्य वाटले. तिने आईला विचारले, आई, हे काय आहे? तू हे सर्व खाणार नाहीस का? हे ऐकताच प्रेमा पटकन म्हणाली, अहो ताई, आईला हे सगळं पचवता येत नाही आता, म्हणूनच मी त्यांना फक्त खिचडी आणि डाळ देते. त्यानंतर प्रेमा तिथून निघून गेली. आईने शांतपणे तिची खिचडीची प्लेट उचलली, पण तिचे लक्ष मात्र रमाच्या ताटावर होते. हे पाहून रमाला खूप वाईट वाटले. तिने आईला पुरी भाजीचा घास भरवला
आईने नको नको म्हणत भरल्या डोळ्यांनी तो घास खाल्ला. त्यावेळी सुद्धा तिच्या डोळ्यात तेच भाव होते जे रमाने व्हिडिओ कॉलवर आईच्या डोळ्यात पाहिले होते. रमाला आता कळून चुकलं होतं की वहिनीच्या भीतीमुळेच आईच्या डोळ्यात ते भाव उमटले होते. 2 दिवसांच्या माहेरपणात रमाने स्वतःच्या ताटातले अन्न आईला खाऊ घातले आणि स्वतः मात्र आईच्या ताटातील खिचडी खाल्ली. आईची ही दयनीय अवस्था पाहून रमाने आईला स्वतःच्या घरी नेण्याचे ठरवले. ती तिच्या भावाला प्रतीकला म्हणाली, दादा, मी काही दिवस आईला माझ्या घरी घेऊन जाते. यावर प्रतीक रागाने म्हणाला, तुझे डोके फिरले आहे का? अगं लोक काय म्हणतील? मुलगा आईला त्रास देत असावा म्हणूनच आई मुलीच्या घरी राहते. प्रतीकचे हे बोलणं ऐकून आईने रमाला समजवले, अगं दादा बरोबर बोलतोय. आई मुलीच्या घरी कधी राहायला जाते का? तू आरामात तुझ्या घरी जा, माझी काळजी करू नकोस. मी इथे सुखात आहे, आनंदी आहे. रमाने आईला खूप आग्रह केला पण आई हतबल होती. रमा दुःखी अंतकरणाने घरी परतली आणि काही दिवसांतच बातमी आली की आई आता या जगात राहिली नाही. या बातमीने सर्व काही संपले होते. आई किती त्रासातून गेली होती हे रमाला माहीत होते, पण ती काहीच करू शकत नव्हती. श्राद्धाच्या दिवशी रमा एकटीच आली होती. आज आईच्या श्राद्धात 56 प्रकारचे भोग करण्यात आले होते. सर्वजण आनंदाने जेवत होते. श्राद्धाला आलेल्या लोकांनी, पाहुण्यांनी प्रेमा आणि प्रतीकचे अगदी तोंड भरून कौतुक केले. आई गेल्यावर एवढी मोठी श्राद्ध पूजा केली ह्या दोघांनी, तर आई जिवंत असताना किती सेवा केली असेल यांनी, असे सर्वजण आपापसात बोलत होते. ती दोघंही आदर्श मुलगा आणि सुनेची उपाधी मिरवत आलेल्या लोकांची विचारपूस करत होते. रमा मात्र उदासपणे आईच्या फोटोकडे बघत होती. तेवढ्यात प्रेमा तिथे तिला जेवायला बोलवायला आली आणि म्हणाली, ताई चला तुम्ही पण जेवायला घ्या. त्यावर रमा म्हणाली, नाही वहिनी, मला जेवायचे नाही आहे. पण का? तुम्ही नाही जेवलात तर आईंच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? प्रेमाने रमाला समजावले. त्यावर रमाच्या धीराचा बाण शेवटी फुटलाच. ती प्रेमाला म्हणाली, वहिनी, माझी आई जिवंत असताना ज्या अन्नासाठी तरसत असायची ते मृत्यूनंतर तुम्ही तिला देत असाल तर ती कशी समाधानी होईल? जरा विचार कर. आज तुम्ही 56 भोग जेवणाचा बेत केला आहे. अगं पण आई जिवंत असताना तिच्या आवडीचे 2 घास तिला खाऊ घातले असतेस ना, तर आई तृप्त झाली असते. आणि यालाच खरं श्राद्ध म्हणतात. आज तुम्ही जे केलं आहे ना, तो फक्त देखावा आहे, फक्त देखावा. त्यामुळे आई कशी तृप्त होईल? आणि ज्या घरात माझी आई अतृप्त राहिली त्या घरातील अन्न मी कसे खाऊ? तेवढ्यात प्रतीकही तेथे आला. त्याने रमाचे हे बोलणे ऐकले. त्याला बघून रमा म्हणाली, दादा वहिनी, देवाच्या काठीला ना आवाज नसतो. जेव्हा ते कुणावर तरी पडते ना, तेव्हा खूप खोलवर आणि कधी न भरणाऱ्या जखमा होतात. तुम्हाला सुद्धा 2 मुलं आहेत. तुमच्यावर सुद्धा कधीतरी ही वेळ येऊ शकते. हे लक्षात ठेवा. जे भोग तुम्ही आईला भोगायला लावलेत ना, ते एक दिवस तुमच्याही वाट्याला नक्कीच येतील. एवढं बोलून आईचा फोटो घेऊन रमा निघून गेली. प्रेमा आणि प्रतीक दोघेही शर्मेने मान खाली घालून उभे राहिले. मित्रमैत्रिणींनो, ह्या कथेच्या माध्यमातून एवढंच सांगेन की आपले आईवडील स्वतःच्या तोंडातील घास काढून आपल्याला भरवतात, मोठं करतात. अशा आईवडिलांना म्हातारपणी आपलाच आधार असतो. त्यांना असं तडफडवणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. अहो, आईवडील जिवंत असताना त्यांची सेवा करणं, त्यांना हवं नको ते खायला घालणं, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं, हेच खरं श्राद्ध आहे. बाकी सगळा निव्वळ देखावा आहे. हे लक्षात ठेवा. अतिशय संवेदनशील, हृदयस्पर्शी अशी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट वाचायला, त्यांना उत्तर द्यायला मला नक्की आवडेल. पुन्हा भेटूच अशाच एका सुंदर दर्जेदार कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.